नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञानामध्ये सायन्समधील आरोग्य सेवक या पोस्टमधील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणा, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा असणारा धडा प्रकाश या धड्यावर जेवढे काही MCQs आतापर्यंत केंद्रामध्ये विचारलेले आहेत त्याच्यावर आधारित सर्व माहिती आपण पाहू. चला तर मग प्रकाश या धड्याबद्दल आपण माहिती पाहूया. सुरुवातीला याच्यावर आलेल्या ज्या काही कन्सेप्ट असेल, छोटे छोटे प्रश्न पण जे आपल्या परीक्षेमध्ये मार्क मिळवून देतील त्याबद्दल आपण माहिती पाहू. तर सुरू करू आपण प्रकाश. तर पहा, प्रकाश या संदर्भात माहिती पाहत असताना सर्वात प्रथम प्रकाश, ठीक आहे, सर्वात प्रथम याच्या संदर्भात असणारे काही संकल्पना आपण पाहू. प्रकाशाला कोण काय म्हटलेलं आहे, संकल्पना, ठीक आहे. मग सर्वात प्रथम प्रकाशासंदर्भात वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी काही नियम सांगितलेले आहेत, काही माहिती दिलेली जी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असेल. तर पहा, इसवी सनाचं 17वं शतक आणि 17व्या शतकाचं सर्वात शेवटचं कालावधी आणि 18व्या शतकाची सुरुवात असेल, ठीक आहे. या कालावधीमध्ये प्रामुख्याने सर्वात प्रथम एका शास्त्रज्ञांनी प्रकाशासंदर्भात सर्वात प्रथम संशोधन केलं, ज्यांनी प्रकाशासंदर्भात अध्ययन केलं असे शास्त्रज्ञ म्हणजे न्यूटन, सर आयझॅक न्यूटन, ज्यांना आपण ओळखतो. न्यूटन यांनी सर्वात प्रथम प्रकाशासंदर्भात संशोधन केले. याच्यावर विचारला गेलेला प्रश्न असेल केंद्रामध्ये, प्रकाशासंदर्भात अध्ययन करणारे शास्त्रज्ञ पहिले कोण? तर उत्तर काय असेल? न्यूटन. हा विचारला गेलेला प्रश्न आहे. न्यूटनने सर्वात प्रथम प्रकाशासंदर्भात अध्ययन केलं. 1 मार्काचा प्रश्न आपला क्लिअर. दुसरं, मग प्रकाशासंदर्भात न्यूटननी काय काय माहिती सांगितली? तर पहिल्यांदा त्यांचं असं प्रेडिकेशन होतं की किंवा असं म्हणणं होतं, प्रकाश प्रामुख्याने काय आहे तर एक प्रकाश हा एकदम सूक्ष्म कणापासून बनलेला आहे. कशापासून बनलेला आहे? सूक्ष्म कणापासून म्हणला. आणि ह्या सूक्ष्म कणाला म्हटलं जातं कार्पल्स. काय म्हटलं जातं? कार्पल्स. पहिला प्रश्न काय? प्रकाश संदर्भात संशोधन करणारा न्यूटन. दुसरा प्रश्न, न्यूटननी प्रकाशासंदर्भात काय म्हटलं? पहिल्यांदा, प्रकाश हा एकदम सूक्ष्म कणापासून बनलेला आहे, त्यालाच काय म्हणतात? कार्पल्स म्हणतात. याच्या संदर्भात विधान. तुम्हाला प्रश्न आला, प्रकाश सूक्ष्म कणापासून बनलेला पहिल्यांदा कोण सांगितलं? उत्तर काय? न्यूटन. प्रकाशासंदर्भात दुसरं केलेलं संशोधन न्यूटननी, त्यांनी सांगितलं प्रकाश किरण हा नेहमी सरळ मार्गामधून ट्रॅव्हल करतो, सरळ मार्गाने जातो किंवा प्रवास करतो, सरळ मार्गाने प्रवास करतो. तुम्हाला विचारलं परीक्षेमध्ये, प्रकाश नेहमी सरळ मार्गाने जातो, हे कोण सांगितलं? कोण सांगितलं? न्यूटन. हे झालं दुसरं. आणि सर्वात महत्त्वाचं तिसरी, आणि जी की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट काय? प्रकाश प्रामुख्याने 7 रंगाचा बनलेला आहे. प्रकाश 7 रंगापासून बनलेला आहे. हे सर्वात प्रथम सांगणारे शास्त्रज्ञ कोण होते? तर याचं उत्तर असेल काय बरं? न्यूटन. मग न्यूटन संदर्भात असणारे 3 महत्त्वाचे प्रश्न काय? प्रकाश पहिल्यांदा काय म्हटलं? प्रकाशाला सूक्ष्म कण म्हटलं, त्यालाच काय म्हटलं आपण? कार्पल्स. दुसरं, प्रकाश नेहमी सरळ मार्गाने जातो. तिसरं, प्रकाश कशापासून बनलेला आहे? 7 रंगापासून प्रकाश बनलेला आहे. असं कोण सांगितलं होतं? तर न्यूटननं सांगितलं होतं. कळालं? मग हे पटवून देण्यासाठी शास्त्रज्ञांना वाटलं की बाबा कसं काय होऊ शकतं प्रकाश 7 रंगाचं कसं काय? तर आम्ही तर आतापर्यंत प्रकाशामध्ये एकच रंग पाहिला, पांढरा सोनेरी रंग, मग 7 रंग कसं काय? हे पटवून देण्यासाठी त्यांनी काय केलं? वेगवेगळे माध्यम वापरले. याच्यामध्ये मग हवेमध्ये कोणतं माध्यम नाही, निर्वात आहे, हवेमधून सरळ प्रवास करणार आहे प्रकाश. मग ते पटवून देण्यासाठी त्यांनी एक माध्यम सांगितलं. प्रकाश हा प्रामुख्याने काय आहे तर एक प्रकारे प्रकाश हा सर्वसाधारणपणे ज्या माध्यमातून जातो ते माध्यम तर गरजेचं आहे, पण ते माध्यम कसं असावं लागतं? तर विशिष्ट असं माध्यम असावं लागतं. कसं माध्यम? तर विशिष्ट माध्यम. पहा, मग त्या माध्यमासंदर्भात सांगणारं वैशिष्ट्य पहा. याच्यावरचा प्रश्न आपण पाहिलो, प्रकाश हा किती रंगापासून बनलेला आहे? प्रकाश हा 7 रंगापासून बनलेला आहे. हे पटवून देण्यासाठी त्यांनी एक माध्यम वापरलं, जे माध्यम होतं विशिष्ट असं माध्यम. विशिष्ट असं माध्यम म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं काय की प्रकाश किरण सरळच जाण्यासाठी प्रामुख्याने विशिष्ट माध्यमाची गरज असते. कशाची माध्यमाची गरज असते? मग विशिष्ट माध्यमाची गरज आहे. मग प्रामुख्याने कोणतं माध्यम असेल? घन स्वरूपामधील माध्यम असेल. आपण पाहिलं असेल प्रामुख्याने आपल्याला 2 प्रकारचे मीडियम पाहायला मिळतात. मीडियम म्हणजे माध्यम, एक असतं रेअर मीडियम आणि एकाला म्हटलं जातं काय? डेन्सर मीडियम. ठीक आहे, रेअर मीडियम आणि डेन्सर, ज्याला आपण मराठीमध्ये रेअरला म्हणत असतो विरल माध्यम आणि याला म्हणत असतो घन माध्यम. हे पटवून देण्यासाठी मग यांनी वापर केला माध्यमाचा. मग हे सांगण्यासाठी प्रकाश 7 रंगाचा बनलेला आहे हे सांगण्यासाठी त्यांनी काय केलं? एक त्रिकोणाकृती 3 असे त्रिकोण एकाला एक असणारं माध्यम घेतलं, ज्याला आपण म्हणू प्रिझम. ठीक आहे, प्रश्न काय? प्रिझम
मधून सूर्यप्रकाश किंवा प्रकाशाचा किरण जर गेला तर प्रामुख्याने हा सरळ जायला पाहिजे नियमानुसार. न्यूटनचं म्हणणं होतं प्रकाश किरण नेहमी सरळ मार्गात जातो, परंतु ज्यावेळेस प्रिझममधून प्रकाश किरण जर गेला त्यावेळेस तो थोडासा काय झालेला आहे, क्रॉस गेला, या पद्धतीनं क्रॉस गेलेला आहे. ठीक आहे. ज्यावेळेस हे प्रिझममधून गेला त्यावेळेस त्याच्या हे निदर्शनास आलं. मग यावेळेस हा प्रकाश किरण मूळ पांढऱ्या रंगाचा होता, परंतु ज्यावेळेस या प्रिझममधून गेला त्यानं वेगवेगळे रंग दिले. मग कोणकोणते रंग दिले तर आपल्याला माहीत आहे, ता, ना, पी, ही, नी, पा आणि जा, ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणू रेड कलर, नारंगी. नारंगी म्हणजे ज्याला आपण काय म्हणूया, नारंगीला काय म्हटलं, ऑरेंज कलर घ्या. पिवळा म्हणजे येल्लो कलर घ्या. हिरवा म्हणजे ग्रीन कलर घ्या. निळा म्हणजे ब्ल्यू कलर घ्या. पारवा ज्याला आपण काय म्हणू इंडिगो, आणि जांभळा ज्याला व्हायोलेट कलर असं म्हटलं जातं, व्हायोलेट. ह्या एकूण 7 रंगापासून प्रकाश बनलेला आहे. हे पटवून देण्यासाठी न्यूटननं कशाचा वापर केला, प्रिझमचा केला. एका माध्यमामधून ज्यावेळेस प्रकाश किरण गेला, पारदर्शक माध्यम आहे, जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या एका पारदर्शक माध्यमामध्ये प्रकाश किरण गेला त्यावेळी त्याचं 7 रंगामध्ये विभाजन झालं. यालाच म्हटलं त्यांनी काय, प्रकाश हा किती रंगापासून बनलेला आहे तर 7 रंगापासून बनला प्रकाश. हे कोणी सांगितलं होतं, न्यूटननं सांगितलं होतं. त्याच्या अगोदर आपण पाहिलं होतं पहा. ठीक आहे. 7 रंगापासून प्रकाश किरण बनलेला आहे, कोणी सांगितलं होतं, न्यूटन. इथपर्यंत कोणाला काय अडचण नसावी. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा एक शास्त्रज्ञ आला. पहिल्यांदा आपण काय पाहिलं, प्रकाशाला प्रामुख्याने काय म्हटलं, सूक्ष्मकण, कार्पस. दुसरं काय पाहिलं, प्रकाश किरण नेहमी सरळ जातो. तिसरा काय पॉईंट पाहिला, प्रकाश प्रामुख्याने किती रंगापासून बनला, 7 रंगापासून. पटवून देण्यासाठी काचा उपयोग केला, प्रिझमचा. पारदर्शक माध्यम आहे हवा किंवा निर्वात घ्या, इथं काय घेतलं आपण, काच. ठीक आहे. पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शकात माध्यमामध्ये ज्यावेळेस प्रकाश किरण गेला 7 रंगात विभागला गेला. कोणं सांगितलं, न्यूटननं. न्यूटननं सांगितलं हे पहिलं. ठीक आहे. याच्यावरचा प्रश्न आपला जाऊ नये. त्यानंतर दुसरा शास्त्रज्ञ आला न्यूटनच्या नंतर, ज्याचं नाव होतं ह्युजीन. ह्युजीन नावाचा शास्त्रज्ञ. यांनी सांगितलं प्रकाश प्रामुख्याने कशापासून बनलेला आहे. प्रकाश हा प्रामुख्याने एक लहरीपासून बनलेला आहे. ज्या पद्धतीने समुद्रामध्ये लहरी येतात पाण्याच्या, त्या पद्धतीने प्रकाशामध्ये देखील काय आहेत, लहरी आहेत. आणि प्रकाश हा कशापासून बनलेला आहे तर लहरीपासून बनलेला आहे. हे सांगणारे कोण होते, शास्त्रज्ञ ह्युजीन. प्रश्न काय आला आहे केंद्रामधला पहा, एनडीएला प्रश्न आलता, प्रकाश किरण हा प्रामुख्याने कशापासून बनलेला आहे तर लहरीपासून बनला. हे विधान कोण दिलं होतं, कोण दिलेलं आहे, ह्युजीन. फक्त आपण कन्सेप्ट पाहिलं, अजून काहीच सुरू केलेलं नाही. ठीक आहे. ह्युजीननं सांगितलं प्रकाश हा कशापासून बनलेला आहे, लहरीपासून बनलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं पहा, हे झालं ह्युजीन. त्याच्यानंतरचा पुढचा एक शास्त्रज्ञ आला, ज्यांचं नाव होतं यंग नावाचा शास्त्रज्ञ. कोणते शास्त्रज्ञ, यंग. ठीक आहे. यांनी सांगितलं प्रकाश व्यतिकरण नावाचा सिद्धांत मांडला. यांनी प्रकाश व्यतिकरण. आपल्याला परीक्षेमध्ये काहीच लक्षात ठेवायचं नाही, फक्त 1 लाइनरचे प्रश्न लक्षात ठेवायचे. काय, प्रकाश व्यतिकरण सिद्धांत कोण मांडला. प्रकाश व्यतिकरण सिद्धांतामध्ये जायची गरज नाही. जर सांगायचं तर 2 मिनिटात सांगतो. फक्त काय, प्रकाश व्यतिकरण म्हणजे काय, ह्यांनी सांगितलं होतं ह्युजीननं, प्रकाश लहरीपासून मांडला आहे. तर यंगचं काय म्हणणं होतं, प्रकाश हा प्रामुख्याने व्यतिकरण सिद्धांत मांडला. यांना सांगितलं काय, ह्यांनी काय सांगितलं तर प्रकाशाच्या ज्या लहरी आहेत ना, ह्या लहरी एकावर एक आदळल्या आणि याच्यामुळं काय झालेलं आहे, प्रकाश निर्माण झाला, असं कोणी सांगितलं, यंग. प्रकाश व्यतिकरण सिद्धांतामध्ये 2 लहरी एकत्र येऊन प्रकाश तयार झाला, असं कोणी सांगितलेलं, यंग. फक्त एवढं लक्षात ठेवा, प्रकाश व्यतिकरण सिद्धांत सांगणारे कोण होते, यंग नावाचे शास्त्रज्ञ. ठीक आहे. ह्युजीन पाहिलं, यंग पाहिलं. त्याच्यानंतर पुढचा शास्त्रज्ञ येते पाहता, यंगच्या नंतर येते मॅक्सवेल. ठीक आहे. मॅक्सवेल इसवी सन 1864चं वर्ष होतं, 1864. मॅक्सवेल यांनी प्रकाशासंदर्भात विधान दिलं आणि हे परीक्षेसाठी आपल्या खूप VIMP आहे. VIMP म्हणतोय मी. कशामुळं तर प्रकाशासंदर्भात मॅक्सवेलनं सिद्धांत दिला, त्याला म्हटलं जातं विद्युत चुंबकीय लहरी. ठीक आहे. आता पहा, मॅक्सवेलचं काय म्हणणं होतं, प्रकाश हा विद्युत चुंबकीय लहरीपासून बनलेला आहे. प्रकाश हा कशापासून बनला, मॅक्सवेलचं म्हणणं काय होतं, विद्युत चुंबकीय लहरीपासून बनलेला आहे. विद्युतला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये, इलेक्ट्रिक. काय म्हटलं जातं, इलेक्ट्रिक. चुंबकीय म्हणजे काय बरं, मॅग्नेटिक. इलेक्ट्रिक मॅग्नेटिक. वेव्ज म्हणजे लहरी म्हणजे काय बरं, वेव्ज. तुम्हाला एवढाच प्रश्न महत्त्वाचा आहे,
प्रकाश किरण काय आहेत बरं, एक विद्युत चुंबकीय लहरी आहेत. इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्ज प्रकाशाला कोण म्हटलेलं आहे? इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्ज कोण म्हटलंय? मग मॅक्सवेलनं म्हटलंय. कधी म्हटलं? 1864ला. यंगनं काय म्हटलं? त्याच्यानंतर मॅक्सवेलनं काय म्हटलं प्रकाशाला? प्रकाश हा प्रामुख्याने विद्युत चुंबकीय लहरीचा बनलेला आहे. कोण सांगितलं? मॅक्सवेल. कधी सांगितलं? 1864मध्ये सांगितलेले इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्ज. ठीक आहे. आणि ह्यानं सांगितलेलं जे काही खरं आहे का नाही ते हे पडताळून पाहण्याचं काम ज्या शास्त्रज्ञांनी केलं त्या शास्त्रज्ञाचं नाव काय होतं पहा. दोन शास्त्रज्ञ, एक म्हणजे होते हर्ट्झ आणि दुसरा शास्त्रज्ञ होता जी मार्कोनी नावाचा शास्त्रज्ञ. आणि हर्ट्झ यांची जी काही थिअरी होती प्रकाश हा विद्युत चुंबकीय लहरीपासून बनलेला आहे असं जे मॅक्सवेलनं सांगितलं त्याचा पडताळा करण्याचं काम कोणी केलेलं आहे? तर हर्ट्झ आणि मार्कोनी नावाच्या शास्त्रज्ञांनी केलं. ठीक आहे, हर्ट्झ आणि मार्कोनी. त्याच्यानंतर पुढचा एक शास्त्रज्ञाला सेम यांच्या नावासारखंच नाव होतं पहा, मॅक्स प्लंक. फक्त कन्सेप्ट आहेत याच्यावर 1 मार्काचा प्रश्न आला तर आपलं जाऊ नये. मॅक्स प्लंक. ठीक आहे, या मॅक्स प्लंकनं एक थेरी दिलेली पहा. इसवी सन 1900 ही थेरी त्यांनी दिलेली आहे. 1900 मॅक्स प्लंक यांनी काय सांगितलं? प्रामुख्याने प्रकाश हा म्हणजे प्रकाशासंदर्भात एक थेरी दिली तेवढी सांगतो फक्त. क्वांटम थेरी ज्याला म्हणून सर्वात प्रथम बरं काय, क्वांटम थेरी सर्वात प्रथम प्रकाशासंदर्भात क्वांटम थेरी देणारे कोण होते? तर मॅक्स प्लंक. कधी? 1900. आणि ह्या क्वांटम थेरीमध्ये त्यांनी काय सांगितलं? जो काही प्रकाश आहे ना, प्रकाश याच्यामध्ये जी काही ऊर्जा आहे प्रामुख्याने सूर्याच्या पृष्ठभागापासून जी पृथ्वीवर येणारा जो काही प्रकाश आहे त्याच्यामधली जी काही ऊर्जा आहे ती प्रामुख्याने प्रोटॉनच्या स्वरूपामध्ये असते. कशाच्या? प्रोटॉनच्या स्वरूपामध्ये असते. जी काही ऊर्जा आहे ही कशाच्या स्वरूपात आहे? प्रोटॉनच्या स्वरूपामध्ये. क्वांटम थेरी, फक्त एवढं लक्षात ठेवा, क्वांटम थेरी कशा संदर्भात? प्रकाशासंदर्भात देणारा शास्त्रज्ञ कोण? मॅक्स प्लंक. मॅक्स प्लंक. कोणती थेरी? क्वांटम. कधी? 1900. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात शेवटी प्रकाशासंदर्भात फायनल जग जाहीर म्हणू आपण किंवा विश्वमान्य असणारा कन्सेप्ट देण्याचं काम ज्यानं केलं, ज्या शास्त्रज्ञा संदर्भात आपल्या एका भारतीय समाजसुधारकांनी सेल्फी पण घेतली. एरी म्हटलं सेल्फी म्हणजे फोटो काढला असं गृहीत धरा. ज्यांना आपण अण्णा या नावानं ओळखतो, ज्यांनी महिलांसाठी पहिलं महाविद्यापीठ सुरू केलेलं आहे असे महर्षी धोंडो केशव कर्वे. ज्यांची भेट घेणारे कोण? म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणाची भेट घेतली होती? तर आईन्स्टाईनची भेट घेतली. तुम्हाला एवढंच म्हणायचं होतं, बाकी काही नाही. प्रकाशासंदर्भामध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन. ठीक आहे, अल्बर्ट आईन्स्टाईन या शास्त्रज्ञांनी काही सिद्धांत मांडले, काही वेगवेगळे काही प्रकाशाला काही नावं दिली. त्याच्यामधले आपल्याला परीक्षेला जर विचारलं तर चुकू नये. आईन्स्टाईननं प्रकाशाला काय काय म्हटलं? पहिल्यांदा आईन्स्टाईननं असं म्हटलं, प्रकाश एक ऊर्जा आहे. विधान इथं प्रश्न तयार झाला. प्रकाश एक ऊर्जा आहे असं कोणं सांगितलं? प्रकाश एक ऊर्जा आहे कोणं सांगितलं? आईन्स्टाईननं सांगितलं. प्रकाश काय? ऊर्जा आहे. दुसरं, प्रकाश प्रामुख्याने हा एक सूक्ष्म गट आहे. प्रकाश काय आहे म्हणा? तर ऊर्जा आहे. त्याच पद्धतीनं प्रकाश काय बरं? एक सूक्ष्म गट आहेत. आणि ह्या सूक्ष्म गटामध्ये काय असतं? तर क्वांटा असतात. क्वांटा आताच पाहिलं होतं आपण, क्वांटम थेरी, क्वांटा. ठीक आहे, प्रकाश हा सूक्ष्म गट आहे आणि ह्या सूक्ष्म गटाला काय म्हणतात? क्वांटा असं म्हणतात. काय म्हणतात? क्वांटा. ठीक आहे. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं यांनी सांगितलं, प्रकाश किरण प्रामुख्याने या सूक्ष्म गटामध्ये अत्यंत सूक्ष्म कण असतात. काय म्हणतात? या सूक्ष्म गटामध्ये अत्यंत सूक्ष्म कण असतात. ज्या सूक्ष्म कणाला आपण पाहिलं होतं, न्यूटननं काय म्हटलं होतं बरं? कार्पल्स असं म्हटलं होतं. आता ह्या सूक्ष्म कणातील अत्यंत सूक्ष्म कणाला यांनी नाव दिलं फोटॉन्स. काय नाव दिलं बरं? फोटॉन्स. मग आपल्यासाठी महत्त्वाचा प्रश्न काय? फोटॉन्स संदर्भात संशोधन करणारा शास्त्रज्ञ कोण? अल्बर्ट आईन्स्टाईन. फोटॉन संदर्भात संशोधन करणारा शास्त्रज्ञ. VIMP 3 प्रश्न काय? प्रकाश एक ऊर्जा आहे. आईन्स्टाईन. प्रकाश सूक्ष्म गटापासून बनलेला आहे, त्याला क्वांटा म्हणतात. आईन्स्टाईन. प्रकाश सूक्ष्म कणापासूनच बनलेला आहे, त्याला कार्पल्स म्हणतात. त्या कार्पल्सच्या अतिसूक्ष्म कणाला काय म्हटलं? फोटॉन्स. कोण म्हटलंय? आईन्स्टाईन. म्हणजे फोटॉन संदर्भात प्रिडिकेशन म्हणा, संशोधन म्हणा, कोण आहे? आईन्स्टाईन. कळालं? इथपर्यंत होत्या प्रकाशाच्या असणाऱ्या मूलभूत संकल्पना, ज्या की सर्वात आपल्या जनरल परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न होते.
ठीक आहे. याच्यानंतरचा पुढचा पॉईंट येतो आता काय, प्रकाशासंदर्भात असणारे प्रामुख्याने प्रकाशाचे काही स्रोत. ठीक आहे. मग प्रकाशाचे प्रामुख्याने कोणकोणते स्रोत आहेत याच्यावर आपण आता माहिती पाहूया. ठीक आहे. मग पुढचा पॉईंट येतो, प्रकाश प्रामुख्याने प्रकाशाचे मुख्यतः स्रोत. ठीक आहे. याच्या अगोदर, ह्या स्रोतच्या अगोदर आपण पॉईंट पाहूया काय, हे जेवढे काही प्रिडिकेशन केले शास्त्रज्ञांनी याच्यावर आधारित मग काय म्हटलं गेलं, प्रामुख्याने काय म्हटलं गेलं, प्रकाशासंदर्भात वेगवेगळे नियम सिद्धांत वेगवेगळ्या व्याख्या केल्याच्या नंतर असं म्हणण्यात आलं, प्रकाश काय आहे तर म्हण, प्रकाश एक काय आहे तर दृश्य संवेदना आहे म्हणून. काय म्हणून, एक प्रकाश एक दृश्य संवेदना आहे. त्यानंतर पुन्हा प्रकाशाला काय म्हटलं गेलं तर प्रकाश एक काय म्हणून तर विद्युत चुंबकीय लहरी आहेत. ठीक आहे. विद्युत चुंबकीय प्रकाश काय आहेत बरं, लहरी आहेत. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकाशासंदर्भात जगमान्य हे सिद्धांत काय करण्यात आले, मान्य झाले. मग आता पहा, ह्या प्रकाशासंदर्भात असणारे प्रकाशाचे काही मुख्यतः सोर्स आपल्याला पाहायला मिळतात. मग या प्रकाशाचे निसर्गामध्ये आणि मानवानं निर्माण केलेले स्रोत आपल्याला काय पाहायला मिळतात तर पहा, मग पहिलं लिहू आपण, निसर्गामध्ये नैसर्गिक असणारे प्रकाशाचे स्रोत. कशाचे चाललंय माहिती आपण पाहिलं, प्रकाशासंदर्भात माहिती पाहिलं. ठीक आहे. नैसर्गिक स्रोत आणि इथं पाहिलं तर आपण काय बरं, मानव निर्मित स्रोत. मानव निर्मित ज्याला आपण काय म्हणू बरं, कृत्रिम स्रोत. ठीक आहे. मग पहा, नैसर्गिक स्रोतमध्ये का सर्वात प्रथम प्रकाशाचा सर्वात मुख्य स्रोत म्हणून ओळखला जातो सूर्य. त्यानंतर दुसरा तारे. त्यानंतर तिसरा येतो निसर्गानं निर्माण केलेला धूमकेतू. ठीक आहे. 76 वर्षांनी दिसतो धूमकेतू. ठीक आहे. धूमकेतू. त्यानंतर निसर्गिकच आहे परंतु निसर्गातच आढळतो असं म्हणू आपण, परंतु तो सजीव आहे असं आपल्याला परिचित असणारा काजवा किंवा काजवे ज्याला आपण म्हणू, काजवे जुगनू म्हणा किंवा त्याला रातकिडी असे म्हणा. ठीक आहे. काजवा हा प्रकाशाचा सजीव स्रोत आहे, सजीव स्रोत. बाकी सूर्य तारे धूमकेतू आपल्यापासून खूप राहतात, दूर आहेत, परंतु काजवा आपल्याजवळ पाहायला मिळतो, निसर्गामधलाच आहे आणि सजीव आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रकाशाचा मुख्य स्रोत म्हणून याला ओळखलं जाईल. कोणाला, सूर्याला. त्याच्यानंतर तारे आहेत, धूमकेतू आहेत, काजवे हे निसर्गात निर्माण केलेले. मग मानवानं निर्माण केलेले काय पाहायला मिळतात आपल्याला, उदाहरणार्थ जळणारं लाकूड. इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये आणि 9वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जळणारे लाकूड, पेटती मेणबत्ती. ठीक आहे. प्रकाशाचे स्रोत पाहिलं तर आपण जळणारं लाकूड असेल, मेणबत्ती असणार आहे. त्यानंतर पुस्तकातील इयत्ता 6वीमधील उदाहरण पहा, कंदील नावाचं उदाहरण असेल. त्यानंतर आता इथं VIMP देतोय पहा, 2 महत्त्वाचे पॉईंट. एक सोडियम व्हेपर, याला IMP करतोय मी. सोडियम व्हेपर हा मानवनिर्मित प्रकाशाचा स्रोत म्हणून ओळखला जातो. त्यानंतर पुढं तुम्ही पाहिलं असेल पहा, सध्याचे असणारे डिजिटल दुकानाचे बोर्ड जे असतात, जे निऑन साईन बोर्डापासून बनले जातात, निऑन साईन बोर्ड, याच्यामध्ये देखील प्रामुख्याने काय आपल्याला पाहायला मिळतो, हा प्रकाशाचा स्रोत मानला जातो. जे कोणता आहे बरं, कृत्रिम स्रोत. पहा, मग प्रकाशाचे मुख्यतः आपण 2 स्रोत पाहिलेत. एकाला स्रोताला म्हटलं काय बरं, नैसर्गिक स्रोत, एकाला म्हटलं मानवनिर्मित स्रोत. ठीक आहे. मग नैसर्गिक स्रोतमध्ये सूर्य, तारे, धूमकेतू आणि काजवा. पहा, याच्यामध्ये प्रश्न IAS प्री 2018ला विचारला गेलेला आहे. प्रश्न इथे लिहितोय मी, IAS प्री 2018, IAS प्री 2018 केंद्रामधलं पुस्तक आहे, अरिहंत पब्लिकेशनचं. या पुस्तकामध्ये विचारलेला गेलेला प्रश्न आहे. प्रश्न काय होता, खालीलपैकी जो स्वतःला ज्याचा प्रकाश नाही, दीप्तिमान नाही असा घटक ओळखा. याच्यामध्ये दिलं होतं पहा, सूर्य. पर्याय क्रमांक 2 मेणबत्ती असणार आहे. तिसऱ्या क्रमांकाचा होता धूमकेतू आणि चौथ्या क्रमांकाला होता चंद्र. तुम्हाला शोधायचं होतं काय, खालीलपैकी कोण दीप्तिमान नाही. ठीक आहे. तुम्हाला सूर्य, मेणबत्ती, धूमकेतू आणि चंद्र. सूर्य, धूमकेतू, चंद्र आणि मेणबत्ती याच्यापैकी वेगळा ओळखायचं होतं काय, स्वतःला प्रकाश नाही. तर याचं उत्तर होतं, बऱ्याच जणांना वाटत असेल मेणबत्ती, परंतु मेणबत्ती उत्तर नव्हतं. याचं उत्तर काय होतं, चंद्र.
कारण चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का बरं? नाही आहे. म्हणून प्रश्न होता काय, IAS प्री 2018चा, प्रकाश प्रामुख्याने चंद्राला स्वतःचा उजेड नाही आहे म्हणजे प्रकाश नाही, याचं उत्तर काय होतं मग चंद्र. ठीक आहे, लक्षात असू द्या, मेणबत्तीचं उत्तर नाही आहे, चंद्र हे उत्तर येतं. ठीक आहे, हे झाले नैसर्गिक स्रोत आणि कृत्रिम स्रोत. कृत्रिम स्रोतामध्ये आपण पाहिलं होतं काय, सोडियम व्हेपर असेल आणि निऑन साइन बोर्ड, हे महत्त्वाचे होते दोन. त्याच्यानंतर पुन्हा या प्रकाशाचं दोन गटामध्ये पुन्हा अजून वर्गीकरण केलं जातं स्रोताचं. एक म्हटलं जातं शीत स्त्रोत, शीत म्हणजे थंड, आणि एका स्त्रोताला म्हटलं जातं, हे सर्व चाललंय ते आपल्या प्राथमिक लेवलच्या बुकनुसार. ठीक आहे, प्रकाशाचे शीत स्त्रोत म्हणून कोणाला ओळखला जाईल? सूर्य हा शीतल म्हणजे थंड आहे का बरं? नाही. मग याच्यामध्ये काय म्हणून लिहू आपण? मग तारे असतात, त्यानंतर पुन्हा अजून म्हणू आपण ताऱ्याच्या नंतर जर घेतलं शीत स्त्रोत बरं काय, सोडियम व्हेपर असेल, निऑन साइन बोर्ड असेल. ठीक आहे, निऑन साइन बोर्ड आहे, सोडियम व्हेपर असेल आणि तारे, हे प्रकाशाचे कोणते स्रोत म्हणून ओळखले जातात? तर शीत स्त्रोत म्हणून ओळखले जातात. कोणते स्त्रोत? शीत स्त्रोत. तर उष्ण स्त्रोत म्हणून कोणाला ओळखलं जाईल? इथे लिहू शकता मग तुम्ही, सूर्य असेल, धूमकेतू असतील, धूमकेतू, जळणारं लाकूड असेल, मेणबत्ती असेल, इथे एक तुम्ही ॲड करू शकता काजवा किंवा काजवे. ठीक आहे, काजवे हे देखील आपल्याला प्रकाशाचे काय पाहायला मिळतात? शीत आणि उष्ण स्त्रोतमध्ये. ठीक आहे, त्यामुळं एवढं इथपर्यंत कोणाला काय अडचण नसावी. आपण पहिल्यांदा काय पाहिलं? प्रकाशासंदर्भात संकल्पना पाहिल्या. दुसरा पॉईंट काय पाहिला? प्रकाशासंदर्भात असणारे प्रकाशाचे स्रोत. मुख्य स्रोत पाहिले, निसर्गनिर्मित स्रोत आणि मानवनिर्मित स्रोत. त्याच्यानंतर पाहिले पुन्हा स्रोतामध्ये दोन प्रकार, शीत स्रोत कोणते आहेत आणि उष्ण स्रोत कोणते आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला, निऑन साइन बोर्ड आणि सोडियम व्हेपर हे प्रामुख्याने प्रकाशाचे कोणते स्रोत म्हणून ओळखले जातात? शीत आहे का उष्ण स्रोत आहे? प्राथमिक लेवल. ठीक आहे, उत्तर काय असेल आपलं? शीत स्रोत म्हणून याला ओळखलं जाईल. सूर्य, धूमकेतू कशामध्ये जाईल? जळणारं लाकूड, मेणबत्ती असेल ते उष्णमध्ये जाईल. ठीक आहे, हे झाले प्रकाशासंदर्भात असणारे मुख्यतः स्रोत. मग आता प्रकाशाचा सर्वात असा कोणता स्रोत आहे ज्याच्यापासून आपल्याला सर्वात जास्त काय मिळेल? प्रकाश मिळणार आहे. असा एकमेव निसर्गामधला सर्वात महत्त्वाचा असणारा स्रोत, तो म्हणजे आपल्याला पाहायला मिळतो काय बरं? सूर्य. प्रकाशाचा सर्वात उत्तम, महत्त्वाचा आणि IMP असणारा स्रोत. असं म्हटलं जातं, एका सेकंदामध्ये सर्वसाधारणपणे सूर्यापासून आपल्याला मिळणारी जी काही ऊर्जा असेल किंवा प्रकाश असेल, जवळपास 4 गुणिले 10⁻26 जूल एवढी ऊर्जा प्राप्त होते. 4 गुणिले 10⁻26 जूल एवढी ऊर्जा आपल्याला एका सेकंदामध्ये कशापासून मिळते? सूर्यापासून मिळते. तुम्ही म्हणसान इथं ऊर्जा सांगायले, मग तेच तर पाहिलं ना आपण. न्यूटननं काय सांगितलं होतं? प्रकाश काय आहे बरं? ऊर्जा आहे. वापस रिवाईज करून पहा, प्रकाश एक ऊर्जा आहे. कोणं सांगितलं होतं? न्यूटननं. मग तेच म्हणालो आपण. काय म्हटलं आपण? प्रकाश प्रामुख्याने जे काही आपल्याला सूर्यापासून मिळणारी जी काही ऊर्जा असेल, एका सेकंदामध्ये किती? 4 गुणिले 10⁻26 जूल. ठीक आहे, याला हे झालं एका सेकंदामध्ये. ठीक आहे, एवढं असं म्हटलं जातं. याला जर तुम्ही एक शास्त्रशुद्ध जर परिमाणामध्ये जर काउंट केलं, तर याला सूर्याच्या ऊर्जा मोजण्याचं एक परिमाण असतं, त्याला आपण काय म्हणू? काय म्हणू त्याला? ल्युमेनस प्लंक ज्याला म्हटलं जातं, ल्युमेनस प्लंक. ठीक आहे, ठीक आहे, आपण पाहूया मग सूर्यासंदर्भात माहिती. ठीक आहे, काय माहिती पाहिजे आपल्याला सूर्यासंदर्भात? तर पहा, सूर्य हा प्रकाशाचा काय पाहायला मिळतो? एक मुख्य स्रोत पाहायला मिळतो. सूर्य हा प्रकाशाचा काय बरं? मुख्य स्रोत म्हणून पाहायला मिळतो. सूर्य हा प्रकाशाचा काय बरं पाहायला मिळतो? मुख्य स्रोत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं मुख्य स्रोत आहे ना, मग सूर्यापासून आपल्याला कशी ऊर्जा प्राप्त होते? पहा, प्रामुख्याने याच्यापासून मिळणारी जी काही ऊर्जा आहे ही आपल्याला रासायनिक अभिक्रियेपासून मिळते. रासायनिक अभिक्रियेपासून मिळते. आणि आता करंटचा हा सर्वात IMP प्रश्न असणार आहे बरं काय. रासायनिक अभिक्रियेतून आपल्याला काय मिळते? ऊर्जा मिळत असते रासायनिक अभिक्रियेतून. मग प्रश्न काय बरं? सूर्याच्या अंतर्भागामध्ये, अंतर्भाग ज्याला आपण काय म्हणतो? गाभा असं म्हणू, इंग्रजीमध्ये ज्याला कोर असं म्हटलं जातं. सूर्याच्या गाभ्यामध्ये किंवा सूर्याच्या कोरमध्ये प्रामुख्याने अशी कोणती रासायनिक अभिक्रिया होते ज्यामुळे आपल्याला काय प्राप्त होते बरं? ऊर्जा प्राप्त होते. त्या रासायनिक अभिक्रियेचं नाव काय? तर पर्याय तुमच्या समोर एक आहे केंद्रकीय सम्मिलन म्हणा ज्याला.
ठीक आहे, पहिला पर्याय केंद्रकीय सम्मीलन, ज्याला न्यूक्लिअर फ्युजन असं म्हणतात. बी पर्याय आहे केंद्रकीय विखंडन. तुम्हाला उत्तर सांगायचं. सध्या भारतानं एक उपग्रह पाठवलेला आहे सूर्याचं अध्ययन करण्यासाठी, आदित्य L1 इस्रोनं पाठवलेला उपग्रह. ठीक आहे, मग तुम्हाला करंटचा प्रश्न असेल काय, सूर्याचं अध्ययन करण्यासाठी भारतानं उपग्रह पाठवला आहे, तर मग सूर्यामध्ये कोणती रासायनिक अभिक्रिया होते, कोणती होते? पर्याय क्रमांक 1 केंद्रीय सम्मीलन होतंय का केंद्रकीय विखंडन होते, याला आपण म्हणू न्यूक्लिअर फ्युजन. न्यूक्लिअर फ्युजन आणि याला म्हटलं जातं न्यूक्लिअर फिजन. ठीक आहे, न्यूक्लिअर फिजन असं म्हटलं जातं. मग कोणती क्रिया आहे मराठीत सांगा वाटलंच तर, याला म्हटलं जातं केंद्रीय सम्मीलन. ठीक आहे, मग या केंद्रीय सम्मीलन प्रक्रियेद्वारे आपल्याला काय पाहायला मिळते, सूर्यापासून ऊर्जा मिळत असते किंवा सूर्यापासून आपल्याला ऊर्जा प्राप्त होते, केंद्रीय सम्मीलन. ठीक आहे, पहा मग आपण रासायनिक अभिक्रिया पाहतोय. रासायनिक अभिक्रिया, कोणती अभिक्रिया? रासायनिक अभिक्रिया. ठीक आहे, रासायनिक अभिक्रिया कशामधली? सूर्याच्या अंतर्भागामध्ये होणारी कोणती रासायनिक अभिक्रिया होते? मग मराठीमध्ये नाव लिहू आपण त्याला केंद्रकीय सम्मीलन, केंद्रकीय सम्मीलन, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं न्यूक्लिअर फ्युजन. स्पेलिंग चुकत असेल तर बघून घ्या. फ्युजन झालंय, सॉरी. न्यूक्लिअर फ्युजन. ठीक आहे, केंद्रकीय सम्मीलन असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग केंद्रकीय सम्मीलनमध्ये नेमकं काय होतं तर पहा, कोणतीही रासायनिक अभिक्रिया होत असताना काही नियम असतात. रासायनिक अभिक्रिया होण्यापूर्वी एखाद्या वस्तूचं जे वस्तुमान असतं तेच वस्तुमान रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर देखील असायला पाहिजे, हा रासायनिक अभिक्रियेचा नियम आहे. ठीक आहे, मग आपण आता पाहिलं सूर्यासंदर्भात काय पाहिलं, रासायनिक अभिक्रिया कोणती? केंद्रीय सम्मीलन, न्यूक्लिअर फ्युजन. मग ह्या न्यूक्लिअर फ्युजनमध्ये नेमकं होतंय काय तर पहा, न्यूक्लिअर फ्युजनमध्ये प्रामुख्याने तुम्ही पाहिलं असेल, सूर्य प्रामुख्याने कशापासून बनलेला आहे? कशापासून बनला बरं? हायड्रोजनपासून बनलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हायड्रोजनचं जे काही वस्तुमान आहे, हायड्रोजनचं वस्तुमान हे सर्वसाधारणपणे काय असतं बरं? जास्त पाहायला मिळतं. आणि याच्यासारखंच हायड्रोजनमध्ये काही न्यूक्लिअर फ्युजन नावाची अभिक्रिया होते सूर्यामध्ये, जी की दोन हायड्रोजनचे समस्थानिके जेव्हा एक आपापसामध्ये येऊन काय होतात, कनेक्ट होतात, आदळतात म्हणा, लहरी एकमेकात कनेक्ट होतात, त्यावेळेस प्रामुख्याने काय होणार आहे, एक जड केंद्रक तयार होणार आहे. दोन हलक्या काय म्हणून आपण समस्थानिकापासून एक जड केंद्रक तयार होणार आहे, ज्याला आपण हिलियमचे केंद्रक म्हणू. ठीक आहे, ही रासायनिक अभिक्रिया आपण पाहूया लगेच. सध्या इथपर्यंत हे लक्षात ठेवा, रासायनिक अभिक्रिया की सूर्यामध्ये कोणती रासायनिक अभिक्रिया होते? केंद्रकीय सम्मीलन, न्यूक्लिअर फ्युजन. ठीक आहे, मग आता ही रासायनिक अभिक्रिया कशी होते? प्रामुख्याने हायड्रोजन काय एक मूलद्रव्य आहे. हायड्रोजन सर्वसाधारणपणे निसर्गामध्ये 1600, जर तुम्ही 69चा कालखंड जर पाहिला तर निसर्गामध्ये पहिल्यांदा शोध लागलेलं जे काही मूलद्रव्य असणार आहे फॉस्फरस. ठीक आहे, त्यानंतर इसवी सन 1939मध्ये ज्या मूलद्रव्याचा शोध लागला ते सर्वात शेवटचं असणार आहे 1939मध्ये. माझा फक्त प्रश्न हा आहे, काय निसर्गामध्ये एकूण किती मूलद्रव्य पाहायला मिळतात? निसर्गामध्ये जर म्हटलं तर किती मूलद्रव्य पाहायला मिळतात? निसर्गात 92. मग मानवानं निर्माण किती केलेत सध्या? पुन्हा नवीन 27. टोटल आपण जर बेरीज केली 7 आणि 2 9, 9 आणि 2 किती झाले? 11. एकूण सध्या आता किती मूलद्रव्य आहेत बरं? 119. ह्या 119 मूलद्रव्यापैकी 118 मूलद्रव्यांचं यशस्वी वर्गीकरण केलं गेलेलं आहे. ह्या 92 मूलद्रव्यापैकी हायड्रोजन हा आपल्याला निसर्गात सापडतो. मग या हायड्रोजनचे प्रामुख्याने निसर्गामध्ये काही समस्थानिके पाहायला मिळतात. तर पहा मग हायड्रोजनचे करंट संदर्भात हा प्रश्न महत्त्वाचा आहे बरं का, आदित्य L1 संदर्भात. हायड्रोजनच्या निसर्गामध्ये एकूण 3 समस्थानिके आढळतात.
समस्थानिकेला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं आयसोटोप्स. काय म्हटलं जातं? आयसोटोप्स. लिहित नाही मी, फक्त सांगतोय. समस्थानिकेला काय म्हटलं जातं? आयसोटोप्स. हायड्रोजन ह्या मूलद्रव्याचे निसर्गामध्ये किती समस्थानिके आढळतात? 3. मग असं एकमेव मूलद्रव्य ज्याच्या समस्थानिकाला काय दिले गेलेलं आहे? नावं दिले गेलेले आहे. हायड्रोजन ह्या मूलद्रव्याच्या समस्थानिकाला काय केले गेलेले बरं? नावं दिले गेलेले आहेत. मग कोणतं नाव दिलं? तर ते नावं पाहू आपण. प्रामुख्याने हायड्रोजनचं जे काय पहिलं समस्थानिक येतं, या हायड्रोजनच्या पहिल्या समस्थानिकाला नाव दिलं जातं काय? प्रोटियम. प्रोटियम. ठीक आहे, प्रोटियम. त्यानंतर हायड्रोजनचं जे काही दुसरं समस्थानिक आहे, या दुसऱ्या समस्थानिकाला नाव दिलं जातं ड्यूटेरियम. ड्यूटेरियम. ठीक आहे, ड्यूटेरियम. आणि हायड्रोजनचं तिसरं समस्थानिक येतं, ज्या समस्थानिकाला नाव दिलं जातं ट्रिटियम. ट्रिटियम. ठीक आहे, ट्रिटियम. ड्यूटेरियम, ट्रिटियम आणि प्रोटियम. आता इथं महत्त्वाचं काय? समस्थानिके काय कशाला म्हणायचं पहा. समस्थानिके साध्या सोप्या शब्दामध्ये सांगतो, फक्त परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न एवढाच येणार आहे, हायड्रोजनचे समस्थानिके किती? 3. कोणकोणते? प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम. कशामुळे महत्त्वाचं आहे बघणं? कारण सध्या आपण आदित्य L1 पाठवलं. मग आपल्याला प्रश्न आला, सूर्याचा अंतर्भाग कशापासून बनला? हायड्रोजनपासून बनलेला आहे. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये कोणती अशी रासायनिक अभिक्रिया झाली त्याच्यामुळे ऊर्जा निर्माण होत आहे? मग त्याचाच आपल्याला अध्ययन करायचं ना. हे करणार आहे कोण? करणार आहे आदित्य L1. मग त्याच्यासाठी आपल्याला माहित तर पाहिजे हायड्रोजनचे समस्थानिके निसर्गात किती? 3. कोणकोणते? प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. मग आता समस्थानिके कशाला म्हणायचं? आयसोटोप्स कशाला म्हणायचं? आयसोटोप्स. 5 समस्थानिके म्हणजे काय? ज्याचा अणुअंक कसा असतो बरं? समान. ज्याचा अणुअंक कसा असतो बरं? समान, परंतु अणुवस्तुमानांक कसा असतो बरं? भिन्न. एवढी जर ओळ लक्षात ठेवली ना, तुम्हाला समस्थानिके पाठ झाले. ज्याचा अणुअंक समान, अणुवस्तुमानांक कसा असतो बरं? भिन्न, त्याला काय म्हटलं जातं? समस्थानिके. कळालं. मग आता अणुअंक कशाला म्हणायचं, अणुवस्तुमानांक कशाला म्हणायचं पहा. प्रामुख्याने अणुअंक, इथं लिहितो अणुवस्तुमानांक. ठीक आहे, अणुअंक आणि अणुवस्तुमानांक पहा. अणुअंक प्रामुख्याने ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲटोमिक काय म्हणतो बरं? ॲटोमिक नंबर ह्या नावाने ओळखतात. काय म्हणतात? ॲटोमिक नंबर म्हणजे अणुअंक. कसं लिहिलं ते पहा. तुम्हाला फक्त परीक्षेमध्ये एवढाच प्रश्न येणार आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 किंवा 19ची परीक्षा आहे, पण राज्यसेवेचा फिक्स प्रश्न आहे. इयत्ता 7वीच्या विज्ञानमधला हा प्रश्न आहे. काय प्रश्न होता की बा अणुअंक प्रामुख्याने कोणत्या सांकेतिक चिन्हानं दर्शविला जातो? अणुअंक दाखवण्यासाठी वापरलं जाणारं साईन कोणतं आहे? कोणतं आहे? मग लक्षात कसं ठेवलं पहा. मी आता या झडच्या सुरुवातीला लिहिलं आहे अणु, इथं लिहिलं आहे अंक. अणुअंक कोणत्या अक्षराने दर्शविला जातो? अणुअंक झड या अक्षराने दर्शविला जातो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. अणुअंक कोणत्या अक्षराने दर्शविला जातो? झड या अक्षराने दर्शविला जातो. अणुअंकाला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं? ॲटोमिक नंबर असं म्हटलं जातं. कोणत्या अक्षराने? झड या अक्षराने. लिहिलं कसं? वर लिहिलं अणु, खाली लिहिलं अंक. अणुअंक कोणत्या अक्षराने? झड. क्लिअर. त्याच्यानंतर याला म्हटलं जातं ॲटोमिक मास. ठीक आहे, ॲटोमिक मास म्हणजे अणुवस्तुमानांक. ठीक आहे, अणुवस्तुमानांक ॲटोमिक मास म्हटलं जातं. आणि हा अणुवस्तुमानांक ज्या सांकेतिक चिन्हानं दर्शविला जातो त्याला म्हटलं जातं ए. इथपर्यंत क्लिअर झालं. अणुअंक कोणत्या अक्षराने? झड. अणुवस्तुमानांक कोणत्या अक्षरानं? ए. अणुअंक ए ह्या अक्षराने दर्शविला जातो. पुढं आता प्रश्न आहे, अणुअंक आणि अणुवस्तुमानांक नेमकं कुठं लिहिला जातो? कुठं लिहिला जातो? तर पहा, आपण इथं आत्ताच लिहिलं होतं हायड्रोजनचे समस्थानिक पाहतोय आपण. पहिलं समस्थानिक घेऊ प्रोटियम. आपण लहानपणी ABCD लिहिली असेल पहा. उभी ABCD लिहित होतो आपण, ABCD असं झडपर्यंत लिहित आलो. ठीक आहे, उभी ABCD लिहिलं असं गृहीत धरा. सुरुवातीला अगोदर काय लिहितो बरं आपण? ए. रिझनिंग अपवाद सोडून सुरुवातीला ए लिहिलं, शेवटी खाली काय लिहिलं? झड लिहिले. ठीक आहे, मग हे काय बरं? आपण म्हणू एक मूलद्रव्य हायड्रोजन. सुरुवातीला मी काय लिहू आता? इथं डोक्यावर क्रमानं चाललं ना आपण, वरून खाली आलो. मग याच्यावर डोक्यावर येणार सुरुवातीला ए येणार आहे आणि सर्वात खाली काय येईल बरं? झड. कसं लक्षात ठेवलं? ABCD
उभी लिहितो आपण ए पासून सुरुवात केली झडपर्यंत. सुरुवातीला ए लिहून टाका, खाली झड लिहा. मग आता तुम्हाला माहीत आहे झड झड म्हणजे काय बरं, अणु अंक. झड म्हणजे अणु अंक. मग तुम्हाला प्रश्न काय, अणु अंक कुठं लिहिला जातो, पायथ्याजवळ लिहिला जातो का डोक्याजवळ? अणु अंक कुठं लिहिला जातो, पायथ्याजवळ लिहिला जातो. अणु वस्तुमानांक कुठं लिहिला जातो, अणु वस्तुमानांक कुठे लिहिला जातो, मग डोक्यावर लिहिला जातो. अणु वस्तुमानांक कुठे लिहिला जातो, डोक्यावर. तुम्ही मला काय सांगायले, मी परत सांगतोय, आपल्याला करंटवर आधारित प्रश्न येणारे प्रकाशासंदर्भात काय, आदित्य एल1 ज्या घटनेचं अध्ययन करायला त्या संदर्भात आपण माहिती पाहिलं. साधा सोपा प्रश्न आहे, येता 7वीच्या प्राथमिक लेवलच्या पुस्तकामधला. काय, अणु अंक कशानं दर्शवला जातो, कशानं अणु अंक झड, अणु वस्तुमानांक कोण ए. मग आता आपल्याला हे माहीत पाहिजे बा, माहीत आहे, पण अणु अंक लिहिला कुठं जातो, पायथ्याजवळ लिहिला जातो का डोक्याजवळ? तर कुठे लिहिला जातो, पायथ्याजवळ लिहिला जातो अणु अंक. आणि अणु अंक जर पायथ्याजवळ लिहिला जाईल तर अणु वस्तुमानांक कुठे लिहिला जाईल, कुठे लिहिला जाईल बरं, डोक्यावर लिहिला जाईल. इथपर्यंत कोणाला काय अडचण नसावी, हे का नाही. पुढं जाऊ. आता हे झालं अणु अंक. मग आपण काय पाहिलेत, हायड्रोजनचे 3 समस्थानिके पाहिलेत. हायड्रोजनचं समस्थानिक एक, ज्याला आपण काय नाव दिलं होतं बरं, प्रोटियम हे नाव दिलं होतं. दुसरं समस्थानिक पाहिलं आपण, ज्याला काय नाव दिलं होतं बरं, ड्यूटेरियम. दुसरं समस्थानिक, राईट. आणि तिसरं समस्थानिक दिलं होतं ज्याचं नाव काय होतं बरं, त्याला ट्रिटियम. ट्रिटियम, ठीक आहे, ट्रिटियम किंवा ट्रिटियम म्हणा, एकच शब्द आहे, फक्त लक्षात राहू द्या, ठीक आहे. आता पहा, मग खाली लिहिलं त्याला काय म्हणणार आपण, एक. मग सांगा, हायड्रोजनच्या पहिल्या प्रोटियम या समस्थानिकाचा अणुअंक किती, एक. हायड्रोजनचं पहिलं समस्थानिक प्रोटियम याचा अणुवस्तुमानांक किती बरं, एकच. ड्यूटेरियम या हायड्रोजनच्या समस्थानिकाचा अणुवस्तुमानांक किती बरं, 2. मग आपण पहिल्यांदा नियम पाहिला होता समस्थानिकाचा, आठवते का बरं, समस्थानिके याचा नियम काय पाहिला होता, अणुअंक कसा असतो बरं, अणुअंक कसा असतो, समान. आणि अणु वस्तुमानांक कसा असतो बरं, भिन्न असतो. पहा मग हे दिसते का, हे अणु अंक, इथं बी अणुअंक, इथं बी अणुअंक. अणुअंक कसा आहे बरं यांचा, समान आहे. मग समस्थानिका संदर्भात लक्षात ठेवलं तर काय, अणुअंक कसा असतो बरं, सर्वांचा समान असतो, परंतु अणुवस्तुमानांक कसा असतो बरं, भिन्न. अणुवस्तुमानांक कसा आहे, हे दिसते, अणुवस्तुमानांक कसा आहे बरं, याचा भिन्न आहे, याचा 1 आहे, याचा 2 आहे, याचा 3 आहे. आणि पहिलं असं मूलद्रव्य निसर्गातलं ज्याच्या समस्थानिकाला नाव आहेत, बाकीच्याला नाहीत, प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम. म्हणून याच्यावर प्रश्न आला तर आपलं चुकू नये म्हणून आपण माहिती पाहत होतो, ठीक आहे. प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम. अणुअंक पायथ्याशी लिहितात, अणुवस्तुमानांक वर लिहिलं जातं. मग आता तुमचं म्हणणं होते बघून याचा आणि प्रामुख्याने याचा काय फरक आहे, कुणाचा, किंवा रासायनिक अभिक्रियेचा. मग रासायनिक अभिक्रियेचा फरक काय पाहता, महत्त्वाचं वैशिष्ट्य काय याचं, तर पहा, प्रामुख्याने या हायड्रोजनच्या समस्थानिकापैकी प्रामुख्याने ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. तर पहिल्यांदा आपण काय पाहतो, ही रासायनिक अभिक्रिया होत असताना इथं लिहितो मी हायड्रोजन इथं लिहितो काय बरं, हेलियम, ठीक आहे. हायड्रोजनचे आपण समस्थानिके पाहिलेत, कोणकोणते समस्थानिक बरं, हायड्रोजनचा अणुअंक तर एकच असणार आहे, ठीक आहे. अणुवस्तुमानांक ते दुसरं, याला आपण काय म्हटलं, ड्यूटेरियम. हे उदाहरण आहे बरं, काय आपल्याला पाठ व्हा म्हणून मी परत लिहिलो, हायड्रोजन, ठीक आहे. याचा अणुअंक 1 आणि अणुवस्तुमानांक किती असेल बरं, 3, ज्याला आपण काय म्हणू, ट्रिटियम. ह्या हायड्रोजनचं एकच घेतलं बरं का, आपण एकच घेतलंय, कोणतं समस्थानिक, एकच समस्थानिक पडले असं शास्त्रज्ञाचा असा अनुमान आहे. एका वर्षामध्ये किंवा एका सेकंदामध्ये प्रामुख्याने 576 मिलियन टन एवढ्या रासायनिक अभिक्रिया विदिन सेकंदामध्ये होत असतात. 576 मिलियन टन ही फक्त आपण एकच रासायनिक अभिक्रिया पाहिलं, एकच. हायड्रोजनचं हे झालं दुसरं काय बरं, समस्थानिक. आणि हे हायड्रोजनचं तिसरं समस्थानिक. ज्यावेळेस हे 2 समस्थानिक, यावेळेस या हायड्रोजनचं अणुवस्तुमान कसं असतं, अणुवस्तुमान जर पाहिलं, याचं अणुवस्तुमान 2 आहे, याचं अणुवस्तुमान किती बरं, मग 3, एकूण किती झालं, 5 झालं. आपण उदाहरण पाहिलं बरं, काय म्हणावं घ्यायचं नाही. दुसरं 2 आणि याचं 3 किती झालं, एकूण 5. हायड्रोजनचं अणुवस्तुमान किती आहे सध्या, याचं अणुवस्तुमान जास्त आहे असं गृहीत धरलं.
परंतु या हायड्रोजनपासून रासायनिक अभिक्रिया करून तयार झालेलं जे काही पदार्थ असेल किंवा जो काही घटक असेल, जो काही म्हणजे काय म्हणून दुसरं मूलद्रव्य असणार आहे हेलियम, याचं अणुवस्तुमान कसं येतं, अणुवस्तुमान कमी येतं, कमी. आणि इथं प्रश्न केंद्रामध्ये विचारला गेला, परत एकदा ऐका बरं काय. रासायनिक अभिक्रिया होत असताना प्रामुख्याने एक नियम आहे, लिहित नाही फक्त सांगतो काय. रासायनिक अभिक्रिया होत असताना रासायनिक अभिक्रिया होण्यापूर्वीचं जे पदार्थाचं किंवा एखाद्या मूलद्रव्याचं जे वस्तुमान आहे, ते वस्तुमान रासायनिक अभिक्रिया झाल्याच्या नंतर देखील तेवढंच असावं लागतं. उदाहरणार्थ एखाद्या रासायनिक पदार्थाच्या अभिक्रिया होण्यापूर्वी त्याचं वजन जर 5 किलोग्राम असेल उदाहरणार्थ, तर रासायनिक अभिक्रियेच्या नंतर देखील वजन किती असायला पाहिजे, 5 किलोग्रामच असायला पाहिजे. परंतु या रासायनिक अभिक्रियेच्या संदर्भात एक अपवाद आहे, अपवाद. ती रासायनिक अभिक्रियेसंदर्भात असणारी अपवाद घटना कोणती, तर केंद्रीय सम्मिलन, न्यूक्लिअर फ्युजन. तेच आपल्याला पाहिजे. सध्या इथली ही आपण ही गोष्ट क्लिअर केली. रासायनिक अभिक्रिया होत असताना प्रामुख्याने हायड्रोजनच्या 2 समस्थानी कोणकोणते, एक ड्यूटेरियम आणि ट्रिटिरियम, हे 2 हलके मूलद्रव्य आहेत. या 2 हलक्या मूलद्रव्यापासून एक जड मूलद्रव्य तयार होतं, ज्याचं नाव काय बरं, हेलियम. याचा अणुअंक किती आहे, अणुअंक 1. याचा बी अणुअंक 1च आहे, परंतु याचा अणुवस्तुमानांक 2, याचा अणुवस्तुमानांक 3. मग हे हलके आहेत, वेगवेगळे सेपरेट आहेत, परंतु दोघांचं एक झालं, संमिलन झालं, एकत्र झाले, मग तयार झालं हेलियम. मग हेलियम हा दोघांपेक्षा काय झाला बरं आता, जड भरला. मग नियमानुसार इथं 2 आहे, इथं 3 आहे, याचा अणुवस्तुमानांक मग असायला किती, 5. परंतु तुम्ही हेलियमचा अणुवस्तुमानांक जर पाहिला तर हेलियमचा अणुवस्तुमानांक किती येतो, प्रामुख्याने 4 येतो, 4 येतो. ठीक आहे, हे झाला अणुअंक 2 आणि अणुवस्तुमानांक किती येते बरं, 4. मग इथं तर फरक झाला ना, नियमानुसार असायला पाहिजे किती, 5, पण बनला किती, अणुवस्तुमानांक 4. मग हे फरक झाला, मग एक गेला कुठं, हे पटवून देण्यासाठी पुन्हा अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी एक सूत्र दिलं, E = mc². ठीक आहे, तर याच्या संदर्भात आपण लगेच पाहू ती रासायनिक अभिक्रिया. तुम्ही म्हणसान एवढं येते का परीक्षेला, मी परत सांगतोय काय. याच्या संदर्भात आपल्याला लक्षात काय ठेवायचे, केंद्रीय सम्मिलन होत असताना किंवा न्यूक्लिअर फ्युजन होत असताना 2 हलक्या मूलद्रव्यापासून एक जड केंद्रक तयार होतं. जे जड केंद्र कोणाचे बरं, हायड्रोजन आहे. ठीक आहे, या हायड्रोजनपासून काय तयार व्हायले, हेलियम. ठीक आहे, याचा अणुवस्तुमानांक पाहिला आपण, अणुअंक आणि अणुवस्तुमानांक. ठीक आहे, हेलियमचा अणुवस्तुमानांक किती बनायला पाहिजे होता, 5. याचा अणुअंक किती, 2. याचं बरोबर आलं. ठीक आहे, परंतु इथं 5 न येता इथं किती आलं बरं, 4 आलं, 4. मग हे 5 नाही तर मग 1 कुठं गेलं. ठीक आहे, मग हे जे 1 बाहेर पडलं ना, त्या संदर्भात संशोधन करण्याचं काम कोणी केलं, अल्बर्ट आईन्स्टाईननं. त्या संदर्भात सूत्र त्यांनी दिलं होतं, E = mc². मी साध्या सोप्या शब्दात सांगवलं, जास्त डिटेल जायचं नाही. ठीक आहे, फक्त प्रश्न काय, केंद्रीय सम्मिलन होत असताना प्रामुख्याने काय होतं, तर केंद्रीय सम्मिलन होत असताना नियम काय आहे, कोणतीही रासायनिक अभिक्रिया होत असताना एक नियम आहे. रासायनिक अभिक्रियेपूर्वीचं वस्तुमान कोणाचं, पूर्वीचं, रासायनिक अभिक्रिया होणाऱ्या वस्तूचं पूर्वीचं वस्तुमान आणि रासायनिक अभिक्रिया झाल्याच्या नंतरचं वस्तुमान काय असायला पाहिजे, वस्तुमान काय असायला पाहिजे, सारखं, समान असायला पाहिजे, समान. ठीक आहे, मग इथं पाहिलं होतं आपण, याचं अणुवस्तुमान 2 होतं आणि याचं अणुवस्तुमान किती होतं, 3. उदाहरणार्थ पाहिलं होतं हे हायड्रोजनचं, हे का नाही. ठीक आहे, हायड्रोजन, याचं अणुवस्तुमान 2 आहे, याचं अणुवस्तुमान 3 आहे. मग याचं दोघांचं मिळून किती बनलं, 5. आता इथं जर पाहिलं तुम्ही तर हेलियमचं जे काही अणुवस्तुमान आहे, याचं अणुवस्तुमान किती बनलं बरं, 4 बनलं आणि याचा अणुअंक किती बनला, 2. हे तर राईट जमलं, हे 1 आणि 1 2 झालं. ठीक आहे, पण इथं 4 कसं काय झालं, इथं 5 व्हायला पाहिजे होतं. कारण रासायनिक अभिक्रियेचा नियम आहे, रासायनिक अभिक्रिया होत असताना पूर्वीचं जे वस्तुमान आहे तेच रासायनिक अभिक्रियेच्या नंतरचं देखील वस्तुमान काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. इथं 5 आहे तर इथं 5च यायला पाहिजे, पण 5 नाही आलं, मग 1 आलं, 4 आलं, मग 1 कुठं गेलं, हे शोधण्याचं काम कोणी केलेलं आहे, E = mc². कोण केलं, आईन्स्टाईननं. मग तुम्हाला प्रश्न हाच आहे, या सूत्राचा शोध कोण लावला, आईन्स्टाईननं. लक्षात कसं ठेवलं, E वरून आईन्स्टाईन म्हटलं आपण, हे का नाही, E वरून आईन्स्टाईन. mc² सूत्र कोणी दिलं, आईन्स्टाईननं, हे काढण्यासंदर्भात. आता एवढं तर येणार नाही, तुम्ही फक्त एवढं लक्ष ठेवा, रासायनिक अभिक्रिया होण्यापूर्वीचं वस्तुमान आणि रासायनिक अभिक्रिया झाल्याच्या नंतरचं वस्तुमान सारखं असायला पाहिजे. पण ह्या नियमाला अपवाद कोणती रासायनिक अभिक्रिया ठरते, कोणती रासायनिक अभिक्रिया अपवाद आहे, मग याला केंद्रकीय सम्मिलन हे याला काय बरं, अपवाद आहे. कशाला,
रासायनिक अभिक्रियेची अपवाद असणारी अभिक्रिया कोणती, उदाहरण कोणतं आहे तर केंद्रीय संमिलन. याच्यामध्ये पूर्वीचं वस्तुमान आलं किती 5, नंतरचं वस्तुमान किती आलं 4. यायला पाहिजे होतं किती 5, पण आलं नाही. मग त्याच्यामुळे याला अपवाद आहे. प्रश्न आतापर्यंत केंद्रामध्ये विचारला याच्यावर काय होतं की रासायनिक अभिक्रियेचं खालीलपैकी अपवाद असणारं उदाहरण कोणतं. रासायनिक अभिक्रियेचं अपवाद असणारं उदाहरण कोणती रासायनिक अभिक्रिया आहे, केंद्रीय संमिलन, न्यूक्लिअर फ्युजन ही अपवाद आहे. कशाला, केमिकल रिॲक्शनला, रासायनिक अभिक्रियेला अपवाद आहे. ठीक आहे, कळालं इथपर्यंत. त्याच्यानंतर पुढं जा. आता पहा, ह्या रासायनिक अभिक्रियेमधून असं म्हटलं जातं, जर आपण ह्याचं जर पाहिलं ना, हे हायड्रोजन आहे, हे बी हायड्रोजन आहे, या दोन ड्यूटेरियम आणि ट्रिटियम या दोघांपासून मिळणारी जी ऊर्जा असते ना 3.5 मेगावॅट एवढी ऊर्जा मिळते. आणि जे हेलियम तयार झालेले नवीन याच्यापासून मिळणारी जी ऊर्जा असते ना 14.1. मग या दोघांची जर आपण बेरीज केली ना मेगावॅट, या दोघांची जर आपण बेरीज केली ना किती येते, 14 आणि 3 17, 17 पॉईंट किती बरं 6 मेगावॅट एवढी ऊर्जा एका रासायनिक अभिक्रियेपासून, जे की सूर्याच्या केंद्रभागामध्ये झालेल्या केंद्रीय संमिलनाद्वारे आपल्याला मिळणारी ऊर्जा किती, 17.6 मेगावॅट. सूर्याच्या केंद्रभागामध्ये, कोअरमध्ये, गाभ्यामध्ये जी काही केंद्रीय संमिलन रासायनिक अभिक्रिया झाली त्याच्यापासून आपल्याला एका रासायनिक अभिक्रियेपासून किती ऊर्जा मिळाली, 17.6 मेगावॅट, जी एका शहराला पुरू शकते. कारण आपल्या घरगुती वापरासाठी वापरली जाणारी जी लाईट असते ना, प्रकाश ऊर्जा, जी प्रामुख्याने कितीमध्ये येते माहिती आहे, 220 वॅट ते 240 वॅटच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. 220 ते 240 वॅटच्या दरम्यान. म्हणून सर्वात महत्त्वाचा ऊर्जेचा किंवा प्रकाशाचा सर्वात महत्त्वाचा स्रोत म्हणून कोणाला ओळखलं जातं, सूर्याला ओळखलं जातं. ठीक आहे, पुढचा पॉईंट इथपर्यंत कोणाला काही अडचण नाही का नाही. त्याच्यानंतर पाहता, हा जो काही सूर्य आहे, या सूर्यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्ज असतात. या इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्जपासून आपल्याला काय मिळते, ऊर्जा मिळत असते. मग हे इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्ह काय करतात, वेगवेगळे प्रारण तयार करतात. याच्यामध्ये काय असतात, प्रारणे तयार करतात. कारण याच्यामध्ये काय म्हणू आपण, वेगवेगळ्या प्रकारचे गट अभिप्रेत आहेत. ठीक आहे, हा झाला सूर्याच्या संदर्भात असणारा महत्त्वाचे केंद्रीय संमिलन. पहा, याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं, परत एकदा शॉर्टमध्ये रिवाईज करू. पहिल्यांदा आपण पाहिलं काय, संकल्पना पाहिल्या, कोण्या शास्त्रज्ञांनी काय काय म्हटलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं काय, सूर्याचे मुख्यतः स्रोत पाहिलेले आहेत, कोणकोणते स्रोत आहेत. त्यानंतर पुढं सर्वात महत्त्वाचा प्रकाशाचा स्रोत कोण आहे बरं, सूर्य. सूर्यामध्ये कोणती रासायनिक अभिक्रिया होते, केंद्रीय संमिलन अभिक्रिया होते. केंद्रीय संमिलन अभिक्रिया कशाची अपवाद आहे, रासायनिक अभिक्रियेची अपवाद आहे. ठीक आहे, केंद्रीय संमिलन प्रामुख्याने सूर्याच्या केंद्रभागामध्ये, गाभ्यामध्ये होते. कोणत्या मूलद्रव्यामध्ये, हायड्रोजन. हायड्रोजनचे निसर्गात किती समजताने की 3. कोणकोणते पाहिलेले आहेत आपण, प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम. ठीक आहे, अणुअंक कशाने दर्शवला जातो, अणुअंक कशाने दर्शवला जाणार आहे बरं, झडनं. अणु वस्तुमानांक कशाने दर्शवला जातो, येणं. हे सर्व आपण रिवाईज केलं एका दिवसात. फक्त आपला प्रस्तावनेचा आजचा पॉईंट होता, इथपर्यंत आपण प्रस्तावना केली. आता तर खरा इथून पुढं पॉईंट होणार आहे, कारण आता पुढे याच्यानंतर आपल्याला काहीच अडचणी येणार नाही आहेत. ठीक आहे, याच्यानंतर आता आपल्याला काय पाहायचे, हे झाले प्रकाशाचे मुख्यतः आपण काय पाहिलेत, स्रोत पाहिला. याच्यानंतर मग आता प्रकाशाचे वेगवेगळे आपल्याला याच्यावर आधारित काही गुणधर्म पाहायला मिळतात. मग प्रकाशाचे वेगवेगळे गुणधर्म आपल्याला ज्याच्यावर परीक्षेला प्रश्न टार्गेट होतात, उदाहरणावर आधारित. मग याच्यामध्ये प्रकाशाचा पहिला गुणधर्म काय येतो, प्रकाशाचे परावर्तन. प्रकाशाचे काय येतात, परावर्तन. याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन. ठीक आहे, परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शन. त्यानंतर येते अपवर्तन. प्रकाशाचं काय येते बरं, अपवर्तन. अपवर्तनाला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं रिफ्रॅक्शन. काय म्हटलं जातं, अपवर्तनाला रिफ्रॅक्शन. त्यानंतर अपवर्तनानंतरच येते बघा संपूर्ण आंतरिक परावर्तन. संपूर्ण आंतरिक परावर्तन. ठीक आहे, संपूर्ण आंतरिक परावर्तन. संपूर्ण आंतरिक परावर्तन याला म्हटलं जातं इंग्रजीमध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन. ठीक आहे, त्यानंतर पुढे येते अपवर्तन, नंतर अपस्करण. अपस्करण ज्याला इंग्रजीमध्ये डिस्पर्शन
डिस्पर्शन ह्या नावानं ओळखलं जातं अपस्करण. ठीक आहे, डिस्पर्शन चौथं. त्यानंतर आपल्याला पाचवं पाहायला मिळतं काय, विकिरण. विकिरण, विकिरण ज्याला आपण काय म्हणतो बरं, स्कॅटरिंग. ठीक आहे, स्कॅटरिंग. त्यानंतर पुन्हा एक व्यतिकरण येते पहा, व्यतिकरण, व्यतिकरण. ठीक आहे, आणि सर्वात शेवटी येते ध्रुवीकरण. एवढे प्रकाशा संदर्भात असणारे काय बरं संकल्पना आहेत, 7 संकल्पना. त्या आपण एक एक क्रमाक्रमानं पाहणार आहोत. त्याच्यामधली पहिली संकल्पना आहे ते पहा, पहिल्यांदा काय पाहिलं, परावर्तन. परावर्तनाला काय म्हटलं जातं, रिफ्लेक्शन. त्यानंतर परावर्तनाच्या नंतर काय ते अपवर्तन. अपवर्तनाला काय म्हटलं, रिफ्रॅक्शन. तर पहिला पॉईंट आपण याच्यामधला सुरू करू. काय पहिला, प्रकाशाचा गुणधर्म ज्याला म्हटलं जातं प्रकाशाचे परावर्तन. प्रकाशाचे परावर्तन याच्यावर आधारित आपल्याला काही गणितं पाहायला मिळतात आणि याच्यावर आधारित असणारे उदाहरणं बी असणारे. ठीक आहे, मग पहा प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय. प्रकाशाचे एकूण मीडियम, प्रामुख्याने 3 मीडियम आपल्याला पाहायला मिळतात. मीडियम, मीडियम म्हणजे काय, माध्यम. प्रकाश सरळ येत असताना जर त्या माध्यमामध्ये काही अडथळा जर निर्माण जर झाला तर प्रकाशामध्ये काही काय म्हणू, प्रकाशाच्या गुणधर्मामध्ये चेंज होते. मग याच्यामध्ये असणारे मुख्यतः 3 मीडियम. एकाला म्हटलं जातं, एका माध्यमाला म्हटलं जातं पारदर्शक माध्यम, अपारदर्शक. इथे लिहू आपण अपारदर्शक माध्यम. दुसरं असतं पारदर्शक माध्यम आणि तिसरं माध्यम असते अपारदर्शक, पारदर्शक आणि तिसऱ्या क्रमांकाचं माध्यम असते अर्धपारदर्शक. अपारदर्शक, पारदर्शक, अर्धपारदर्शक. अपारदर्शक म्हणजे काय, ज्याच्यामधून प्रकाश किरण वापस पुढं जाऊ शकत नाही, परत वापस फिरतो. हे प्रकाशाचं कोणतं माध्यम आहे बरं, अपारदर्शक. अपारदर्शक माध्यम. अपारदर्शक ज्यावेळेस प्रकाश किरण ह्या पॉईंटवर येतो, आल्याच्या नंतर इथून सरळ वापस जातो. ठीक आहे, याला म्हटलं जातं काय, प्रकाशाचे परावर्तन. प्रकाशाचे काय म्हटलं जातं, याला परावर्तन. पण याला आता नाव आहेत. याला म्हटलं जातं अपाती किरण. काय म्हटलं जातं याला, अपाती किरण म्हटलं जातं. याला म्हटलं जातं परावर्तित किरण. परावर्तित काय म्हटलं जातं, परावर्तित किरण. ठीक आहे, आणि याच्या संदर्भात याला पाहण्यासाठी एक काय काढलं जातं, स्तंभिका काढली जाते. याला म्हटलं जातं नॉर्मल. नॉर्मल म्हणजे काय बरं, स्तंभिका. ठीक आहे, स्तंभिका. आता पहा, या स्तंभिकेजवळ 2 कोन होतात तयार. या कोणाला म्हटलं जातं अपाती कोन. ठीक आहे, याला म्हटलं जातं परावर्तित कोन. परावर्तित कोन. ठीक आहे, याला म्हटलं जातं परावर्तित कोन. मग तुम्हाला याच्यावर आधारित प्रश्न काय असतो पहा, कळलं. हा झाला अपारदर्शक माध्यम. प्रकाश किरण या अपारदर्शक माध्यमावर आला, तिथून वापस परत गेला. ठीक आहे, प्रकाश वापस जाण्याच्या या गुणधर्माला काय म्हणतात, परावर्तन म्हटलं जातं. परावर्तन हे पाहण्यासाठी एक आपण स्तंभिका काढली. स्तंभिकेपासून हा जो काय कोन तयार झालेला आहे याला अपाती कोन म्हटलं जातं. स्तंभिकेच्या ह्या बाजूचा जो कोन तयार झाला त्याला परावर्तित कोन असं म्हटलं जातं. ह्या किरणाला, सूर्याचा आलेला जो काय प्रकाश आहे, या प्रकाशाला आपण अपाती किरण म्हटलं. याला परावर्तित याला परावर्तित काय म्हटलं, किरण म्हटलं. हे दोन्ही पॉईंट आपण क्लिअर केले. मग आता याच्यावर आता आधारित असणारे प्रश्न काय. ठीक आहे, पहा याच्यावर आधारित असणारा प्रश्न. सॉरी, ठीक आहे, शेवटचं उदाहरण पाहू आपण याच्यावर आधारित. ठीक आहे, पहिलं आणि शेवटचं उदाहरण पहा. आता याला म्हणून आपण अपाती कोन. अपाती कोन हा आय अक्षराने दर्शवला जातो. याला म्हटलं जातं परावर्तित कोन, जो कोणत्या अक्षरानं, आर अक्षराने दर्शवलं जातं. याला म्हटलं जातं अपाती किरण. याला म्हटलं जातं परावर्तित किरण. याला इन्सिडेंट इंग्रजीमध्ये रे म्हटलं जातं. याला रिफ्लेक्शन रे असं म्हटलं जातं. याला नॉर्मल म्हटलं जातं. तुम्हाला प्रश्न येतो,
आपाती कोनापासून पृष्ठभागापर्यंत जर 35 अंशाचा जर कोन तयार होत असेल तर तुम्हाला विचारलं जातं परावर्तित कोन किती अंशाचा असतो. ठीक आहे, परावर्तित कोन किती अंशाचा असतो. तर या संदर्भात काही नियम आहेत पहा. स्तंभिकेच्या आणि ह्या अपारदर्शक माध्यकाच्या संदर्भात आपल्याला काही उदाहरणं पाहायला मिळतात. पहिला नियम काय, आपाती किरण आणि परावर्तित किरण या संदर्भात पहिला पॉईंट आपाती किरण आणि दुसरा पॉईंट काय, आपाती किरण आणि दुसरा कोणता, परावर्तित किरण हे काय असतात बरं, सारख्याच मापाचे असतात. उदाहरणार्थ हा 30 मापाचा असेल तर हा देखील काय असतो 30 मापाचा, 30 अंश कोणाचा असेल. ठीक आहे, म्हणजेच आपाती कोन आणि परावर्तित कोन काय असतो, सेम असतात, सेम. पॉईंट क्लिअर झाला पहिला. दुसरा पॉईंट काय, स्तंभिकेपासून आपाती कोन आणि परावर्तित कोन हे एकमेकाच्या काय असतात, विरुद्ध असतात. आपाती कोन आणि परावर्तित कोन काय असतात, एकमेकाच्या विरुद्ध असतात. लिहित नाही आता, फक्त सांगतो. आपाती कोन आणि परावर्तित कोन एकमेकाच्या कशा असतात, विरुद्ध असतात. आणि सर्वात शेवटचा पॉईंट काय, आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच दिशेमध्ये असतात. कोणत्या, एकाच दिशेमध्ये पाहायला मिळतात. आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच दिशेमध्ये असतात. मग आता तुम्हाला इथं पॉईंट क्लिअर झाला. काय बरं, यांनी सांगितले आपाती किरणानं जर अपारदर्शक पृष्ठभागाशी जर 35 अंशाचा जर कोन तयार केला असेल तर तुम्हाला विचारले परावर्तित कोन किती अंशाचा. ह्या स्तंभिकेला काउंट करायचं. पहा, दिसती ही स्तंभिका. ठीक आहे, ही स्तंभिका पहा, दिसली स्तंभिका. आणि हा इथं तुम्हाला इथं कोन द्याला, किती अंशाचा कोन आहे बरं, हा 35 अंशाचा कोन आहे. ही झाली स्तंभिका. आणि हे तुम्हाला विचारलंय यापासून या आपाती किरणासंदर्भाचा कोन दिलेला आहे 35 अंशाचा. तुम्हाला विचारलं काय, परावर्तित कोन. मग ह्या स्तंभिकेचं जर तुम्ही निरीक्षण केलं आणि ह्या अपारदर्शक पृष्ठभागाशी पाहिलं तर किती अंशाचा कोन तयार झाला आहे बरं, 90 अंशाचा. मग या 90 अंश कोनामधून जर तुम्ही 35 अंशाचा कोन जर वजा केला तर उरलं काय, किती येते बरं, 10 मधून 5 गेले, 5 उरले, इथं झाले 4 आणि किती येते बरं, 5. ठीक आहे, म्हणजे किती, 55 अंशाचा कोन तयार होईल. ठीक आहे ना, पहा इथं बरोबर आले का, 10 मधून 5 गेले, 5 उरले, 90 आणि किती 35 अंशाचा कोन पाहिलं आपण. 10 मधून 5 गेले 5, इथं झाले 4, 9 मधून 4 गेले, उरले किती बरं 5. उत्तर काय ते 55 अंशाचा कोन तयार होईल. जर आपाती कोन जर 55 अंशाचा जर असेल. ठीक आहे, कोण काम करणार. ठीक आहे, आपाती कोन जर 55 अंशाचा असेल तर परावर्तित कोन देखील काय असेल 55 अंशाचा. कारण काय इथे नियम लिहिला आहे. पण आपाती किरण आणि परावर्तित किरण काय असतात, सेम मापाचे असतात. याच्यावर आलेले उदाहरणं पाहून थांबू आपण. परावर्तनासंदर्भात असणारे उदाहरणं, आतापर्यंत परीक्षेला विचारले गेलेले उदाहरणं परावर्तनासंदर्भात. पहिलं उदाहरण काय, प्रामुख्याने कॅलिओस्कोपी किंवा कॅलिओकोपी. ठीक आहे, त्यानंतर पुढं पेरिस्कोप, हे झालं एक उदाहरण. दुसरं उदाहरण आणि तिसरं आपल्याला जे दृश्य संवेदना प्राप्त होतात, ज्या दृश्य संवेदना प्राप्त होतात त्या प्राप्त होण्यामागे प्रकाशाचा कोणता गुणधर्म काम करत असतो, परावर्तन. कॅलिओस्कोपी आणि पेरिस्कोपी कुठं वापरले जाते तर तुम्ही पाहिलं असेल पाणबुडी. ठीक आहे, सबमरीन असेल, सबमरीन, पाणबुडी, सबमरीन, रणगाडे, पाणबुडी, सबमरीनमध्ये पेरिस्कोप वापरले जाते. हे किती अंशामध्ये असते, 45 अंशाच्या कोनामध्ये. याच्यामध्ये प्रामुख्याने असे 2 आरसे बसवलेले असतात. 45 कोनामध्ये 2 आरसे बसवले जातात पेरिस्कोपमध्ये. कॅलिओस्कोपमध्ये 60 अंशामध्ये प्रामुख्याने 3 आरसे बसवले जातात. किती, 60 अंशामध्ये 3 आरसे बसवले जातात. कशामध्ये, कॅलिओस्कोपी 3 आरसे 60 अंशामध्ये. ठीक आहे, कॅलिओस्कोपी. पेरिस्कोप, पाणबुडी, सबमरीन, रणगाडी 45 अंशामध्ये 2 आरसे. आणि दृश्य संवेदना हे सर्व कशाचे उदाहरणं आहेत, प्रकाशाच्या परावर्तनाचे. तुम्हाला सरळ साधा प्रश्न असेल काय, रणगाड्यामध्ये वापरण्यात येणारे प्रामुख्याने पेरिस्कोप हे कशाचं उदाहरण आहे, प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्माचं उदाहरण आहे. उत्तर काय असेल बरं आपलं, तर सर्वसाधारणपणे हे प्रकाशाच्या परावर्तनाचं उदाहरण पाहायला मिळेल, प्रकाशाच्या परावर्तनाचं. ठीक आहे, बाकीचं राहिलेलं अपवर्तन हे आपण उद्याच्याला पाहू. ठीक आहे, थांबू आपण.